नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये होणार इतकी वाढ, जाणून घ्या संपूर्ण माहिती। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा जानेवारीमध्ये करण्यात आली होती। त्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे। 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू होईल अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे। यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 50,000 रुपयापेक्षा जास्त होईल। त्याचबरोबर 65 लाख पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। 8व्या वेतन आयोगाचा अंमलबजावणीचा सर्वाधिक फायदा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे। 2025 मध्ये 8वा वेतन आयोग स्थापन केला जाईल, त्याचवेळी 2026 मध्ये त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे। देशातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी यातून किती वाढ होईल याचा अंदाज आधीच बांधायला सुरुवात केलेली आहे। सध्या देशात पेन्शनधारक आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या 1 कोटीहून अधिक आहे। एवढी फिटमेंट फॅक्टर ठरवता येईल आणि कोणाच्या पगारात किती वाढ करता येईल याचा विचार प्रत्येकजण करत आहे। प्रत्येकाच्या मनात त्यानुसार नियोजन सुरू आहे। पेन्शनमध्ये एवढी वाढ होणार आहे। मित्रांनो, सरकारने 8वा वेतन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार असून त्याचा फायदा सर्वांना होणार आहे। 2.86च्या अंदाजे नवीन फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास त्याचा मोठा फायदा होईल। किमान 10,000 रुपये पेन्शन असलेल्यांचे पेन्शन 28,600 रुपये होण्याची अपेक्षा आहे। मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये सरकारने 8वा वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती। जानेवारी 2026 मध्ये त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे। यापूर्वी 2014 मध्ये सरकारने 7वा वेतन आयोग स्थापन केला होता। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।